महाराष्ट्र भूमीमधली अशी 5 आंदोलनं ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहास संपूर्णपणे बदलून टाकलाय, ती तुम्हाला पुढच्या 5 मिनिटात मी सांगते. महाराष्ट्राचा इतिहास फक्त पुस्तकात लिहिला गेला नाही, तर तो रस्त्यांच्या आंदोलनांनी घडवला गेलाय आणि यातील काही आंदोलनांनी तर संपूर्ण राज्याचं भविष्य बदलून टाकलंय. महाराष्ट्राला आज आपण जसं ओळखतो तसं बनवण्यात काही आंदोलनाचा सिंहाचा वाटा आहे. चला पाहूयात इतिहास घडवणारी 5 मोठी आंदोलनं. 1956 ते 1960 संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. मुंबई कोणाची या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. मराठी भाषिकांसाठी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य हवं होतं. ही मागणी घेऊन हजारो लोक रस्त्यावर उतरले. या लढ्यात तब्बल 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि अखेर 1 मे 1960ला महाराष्ट्राचा जन्म झाला. 1972 दलित पॅंथर आंदोलन. दलितांवर होणाऱ्या अन्यायाला आता उत्तर द्यायचं होतं आणि यातून जन्म झाला दलित पॅंथरचा. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांनी सुरू केलेल्या या चळवळीने केवळ रस्त्यावरच नाही तर साहित्य, संस्कृती आणि राजकारणातही मोठी क्रांती घडवली. 1982 गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप. मुंबईच्या गिरण्या धडधडत होत्या, पण कामगारांच्या हक्कांचा प्रश्नही तितकाच धगधगत होता. डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली लाखो कामगार संपावर गेले. परिणाम, मुंबईच्या टेक्सटाईल उद्योगाचा चेहरामोहराच बदलला आणि हजारो कामगार बेरोजगार झाले. 1960 ते 90च्या दशकात मराठी हक्कांची चळवळ. मुंबईत मराठी माणसाला प्राधान्य मिळालंच पाहिजे या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने जोरदार आंदोलन उभं केलं. यामुळे स्थानिक हक्क आणि मराठी अस्मितेचा मुद्दा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. 1970 ते 1994 नामांतर आंदोलन. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं या मागणीसाठी दशकानुदशके संघर्ष झाला. विद्यार्थी, कार्यकर्ते आणि अनेक संघटना या लढ्यात उतरले आणि अखेर दीर्घ संघर्षानंतर विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मिळाले. ही आंदोलनं फक्त मोर्चा नव्हती, त्यांनी महाराष्ट्राचा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चेहरामोहराच बदलून टाकला. यापैकी कोणत्या आंदोलनाबद्दल तुम्हाला सर्वात जास्त माहिती आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा.